नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण GNM सेकंड इयरमधील मेडिकल सर्जिकल नर्सिंग 1 या विषयामधील पल्मोनरी ट्यूबरकुलोसिस या डिसीज कंडिशनबद्दल क्लास घेणार आहोत. तर ट्यूबरकुलोसिसलाच मराठीमध्ये क्षयरोग असे सुद्धा म्हणतात. तर सर्वप्रथम याची डेफिनेशन पाहूया. तर मायोबॅक्टेरियम ट्यूबरकुलाई बॅसिली यामुळे लंग्सला इन्फेक्शन होते. त्यामुळे जो आजार उद्भवतो त्याला पल्मोनरी ट्यूबरकुलोसिस असे म्हणतात. तर हा क्षयरोग होण्याचे म्हणजेच ट्यूबरकुलोसिस होण्याचे काय काय कारणे असू शकतात हे पाहूया. यामध्ये सर्वप्रथम कारण आहे मायोबॅक्टेरियम ट्यूबरकुलाई या बॅक्टेरियाच्या इन्फेक्शनमुळे लंग्स इन्फेक्ट झाल्यावर ट्यूबरकुलोसिस हा आजार होतो. तसेच जी व्यक्ती रेग्युलर हँड वॉशिंग करत नाही अशा सुद्धा व्यक्तींना हा आजार होण्याची शक्यता असते. तसेच ॲसिड फास्ट बॅसिलाई या बॅक्टेरियामुळे सुद्धा होतो. ॲसिड फास्ट बॅसिलाई हे एक ग्रुप ऑफ बॅक्टेरिया आहेत जे की लंग्सला इन्फेक्ट करतात. तसेच हवेमधील प्रदूषण असेल, प्रदूषणामुळे सुद्धा ट्यूबरकुलोसिस होण्याची शक्यता असते. तसेच जी व्यक्ती खूप जास्त डस्ट असलेल्या ठिकाणी किंवा धूळ असलेल्या ठिकाणी काम करते तर धुळीमुळे सुद्धा ट्यूबरकुलोसिस होतो. तसेच जी व्यक्ती स्मोकिंग करते म्हणजेच धूम्रपान करते अशा सुद्धा व्यक्तींना खूप जास्त चान्सेस असतात. तसेच घरामध्ये जर एखादी ट्यूबरकुलोसिस झालेला इन्फेक्टेड पर्सन असेल तर त्याचा सुद्धा संसर्ग घरातल्या दुसऱ्या व्यक्तीला होऊ शकतो. तसेच ज्या व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे अशा व्यक्तींना सुद्धा या बॅक्टेरियाचे इन्फेक्शन होऊ शकते. तसेच ड्रॉपलेट्समुळे सुद्धा याचे इन्फेक्शन होते, ज्यामध्ये व्यक्ती खोकलताना किंवा शिंकताना किंवा हसताना त्याच्या तोंडामधून जे ड्रॉपलेट्स पडतात त्या ड्रॉपलेट्सचं जर दुसऱ्या व्यक्तीच्या लंग्समध्ये इन्हालेशन झालं तरी सुद्धा ट्यूबरकुलोसिस होऊ शकतो. तसेच क्लोज कॉन्टॅक्ट विथ समवन हू हॅव ट्यूबरकुलोसिस म्हणजेच जर एखाद्या व्यक्तीला ट्यूबरकुलोसिस आजार असेल आणि त्याच्या क्लोज कॉन्टॅक्टमध्ये जर एखादी व्यक्ती राहत असेल तरी सुद्धा एकाचा संसर्ग दुसऱ्याला होण्याचे खूप जास्त चान्सेस असतात. तसेच ड्रग ॲब्यूज ज्यामध्ये अल्कोहोलिझम असेल म्हणजे जी व्यक्ती खूप जास्त प्रमाणात अल्कोहोलचं सेवन करते अशा व्यक्तींच्या लंग्सला सुद्धा ट्यूबरकुलोसिस होण्याची दाट शक्यता असते. तसेच ज्या व्यक्तीला HIV इन्फेक्शन झालेलं आहे अशा व्यक्तींमध्ये सुद्धा ट्यूबरकुलोसिस होण्याची शक्यता असते, कारण HIV असलेल्या रुग्णांची इम्युनिटी पॉवर खूप कमी झालेली असते. यामुळे सुद्धा ट्यूबरकुलोसिस होऊ शकतो. नेक्स्ट ट्यूबरकुलोसिसची पॅथोफिजिओलॉजी पाहूया. म्हणजेच हा आजार शरीरामध्ये एंटर कसा करतो आणि कसा उद्भवतो हे पाहूया. सर्वप्रथम ड्यू टू इटिओलॉजिकल फॅक्टर्स म्हणजे जे आत्ता आपण कारणे पाहिले होते या कारणांपैकी कुठल्याही एका कारणाने शरीरामध्ये मायकोबॅक्टेरियम ट्यूबरकुलाई एंटर होतो. नंतर द इन्फेक्शन अटॅक्स ऑन द ॲल्व्होलाई म्हणजेच बॅक्टेरिया शरीरामध्ये घुसल्यानंतर तो लंग्समध्ये जातो आणि लंग्सचा जो सर्वात एंड पार्ट असतो ॲल्व्होलाई त्या ॲल्व्होलायला अटॅक करतो आणि त्याला इन्फेक्टेड करतो. नंतर ॲल्व्होलाई इन्फेक्टेड झाल्यावर ॲल्व्होलायचे जे टिश्यू असतात ते डॅमेज होतात. ॲल्व्होलायच्या टिश्यूज डॅमेज झाल्यानंतर जे रेस्पायरेटरी मेकॅनिझम असतं ते खूप लो होतं म्हणजेच कमी प्रमाणात होतं आणि व्यक्तीला ट्यूबरकुलोसिस हा आजार होतो. नेक्स्ट ट्यूबरकुलोसिसचे प्रकार पाहूया. ट्यूबरकुलोसिसचे 3 प्रकार पडतात. सर्वप्रथम प्रकार आहे प्रायमरी ट्यूबरकुलोसिस, सेकंड प्रकार आहे पोस्ट प्रायमरी ट्यूबरकुलोसिस आणि तिसरा प्रकार आहे मिलियरी ट्यूबरकुलोसिस. तर सर्वप्रथम प्रायमरी ट्यूबरकुलोसिस काय आहे हे पाहूया. तर या प्रकारच्या ट्यूबरकुलोसिसमध्ये फुफ्फुसांच्या आवरणावर अगदी थोड्या भागाला संसर्ग झालेला असतो. तसेच संसर्ग झालेल्या ठिकाणी क्लासिफिकेशन झालेले नसते म्हणजेच पसरलेले नसते आणि एक्सरेमध्ये हे संसर्ग आपल्याला सहज दिसून येतो. तसेच प्रायमरी ट्यूबरकुलोसिस याचा उपचार न करताही हा बरा सुद्धा होतो. नेक्स्ट प्रकार आहे पोस्ट प्रायमरी ट्यूबरकुलोसिस. तर या प्रकारामध्ये क्षयरोग म्हणजेच ट्यूबरकुलोसिस हा आजार फुफ्फुसांमध्ये पसरलेला असतो आणि खोकल्यामधून रक्त मिश्रित असलेला स्पुटम बाहेर पडतो. नेक्स्ट तिसरा प्रकार हा मिलियरी ट्यूबरकुलोसिस आहे. तर यामध्ये क्षयरोगाचे जंतू म्हणजेच मायकोबॅक्टेरियम ट्यूबरकुलाई हा जंतू दोन्ही लंग्समध्ये पसरल्यामुळे सर्वत्र ट्यूबरकुलोसिस तयार होतो म्हणजेच
लंग्समध्ये सर्व ठिकाणी या जंतूंचं प्रसारण झालेलं असतं. नेक्स्ट, स्टेजेस ऑफ पल्मोनरी ट्युबरक्युलोसिस पाहूया. तर यामध्ये सर्वप्रथम फर्स्ट स्टेज आहे. तर फर्स्ट स्टेजमध्ये जेव्हा ट्युबरक्युलोसिसची टेस्ट केली जाते तेव्हा निगेटिव्ह टेस्ट येते, तसेच इन्फेक्शन हे रिसेंट झालेले असते. नेक्स्ट, सेकंड स्टेज पाहूया. तर यामध्ये ट्युबरक्युलोसिस झाल्यावर जे शरीरामध्ये ॲबनॉर्मॅलिटीज येतात हे पूर्णतः आपल्याला दिसून येतात. तसेच थर्ड स्टेजमध्ये ट्युबरक्युलोसिसची चिन्हे आणि लक्षणे दिसण्यास सुरुवात होते आणि जेव्हा लंग्सचा एक्सरे काढतो तेव्हा लंग्समध्ये खूप जास्त प्रमाणात म्युकस भरलेला आपल्याला दिसून येतो. नेक्स्ट, फोर्थ स्टेज पाहूया. तर यामध्ये ट्युबरक्युलोसिसचं इन्फेक्शन हे खूप जास्त प्रमाणात पसरलेलं असतं. नेक्स्ट, ट्युबरक्युलोसिस झालेल्या रुग्णांमध्ये काय काय चिन्हे आणि लक्षणे दिसतात हे पाहूया. यामध्ये सर्वप्रथम चिन्ह आणि लक्षणांमध्ये आहे कफ म्हणजे खूप जास्त खोकला येत असतो. याचसोबत रुग्णाला छातीमध्ये खूप जास्त प्रमाणात पेन होतो. तसेच श्वास घ्यायला डिफिकल्टी म्हणजेच श्वास घ्यायला परेशानी होत असते. तसेच जेव्हा रुग्ण श्वास घेत असतो तेव्हा व्हीजिंग साऊंड ऐकू येतो. चेस्टमध्ये टाईटनेसपणा येतो आणि रुग्णाला डिस्निया होतो. याचसोबत रुग्णाच्या थुंकीमधून रक्त येते. तसेच रुग्णाचे वजन कमी झालेले दिसते. रुग्णाला फीवर असतो. यासोबत चिलसुद्धा असते, म्हणजेच रुग्णाला थंडी वाजत असते. तसेच रात्रीच्या वेळी रुग्णाला घाम येत असतो. रुग्ण थकल्यासारखं दिसतो. रुग्णाची भूक मंदावलेली असते. लंग्समध्ये खूप जास्त प्रमाणात फ्लुईड दिसून येतं. पोटामध्ये पेन असतो. यासोबत लंग्स खराब असल्यामुळे रुग्णाच्या शरीरामध्ये पुरेपूर ऑक्सिजन मिळत नसतो. त्यामुळे रुग्ण खूप जास्त प्रमाणात रेस्पायरेशन करत असतो. त्यामुळे रुग्णाला खूप जास्त प्रमाणात स्वेटिंग होते, म्हणजेच घाम येतो. तसेच रुग्णाला बोन पेन असतो. यासोबत जॉईंट पेन असतो. जॉईंटच्या भोवती स्वेलिंग आलेली असते, म्हणजेच सूज आलेली असते. तसेच चेस्टमध्ये इन्फेक्शन असल्यामुळं रुग्णाचे हृदयसुद्धा इन्फ्लमेट होते. रुग्णाला युरिन पास करताना सुद्धा पेन होतो आणि रुग्णाच्या त्वचेवर रॅशेस दिसतात. नेक्स्ट, पल्मोनरी ट्युबरक्युलोसिस असलेल्या रुग्णाचे डायग्नोस्टिक इव्हॅल्युएशन कसे करावे, म्हणजेच रोग निदान कसे करावे हे पाहूया. यामध्ये सर्वप्रथम रुग्णाची हिस्ट्री कलेक्शन करावी. नंतर फिजिकल एक्झामिनेशन करावे. फिजिकल एक्झामिनेशनमध्ये ट्युबरक्युलोसिसमुळे स्किनवर रॅशेस आलेले असतात ते पाहावे. तसेच रुग्णाच्या चेस्टचा एक्सरे काढावा. रुग्णाचे स्पुटम कल्चर करावे. ब्लड टेस्ट करावे आणि कंप्लीट ब्लड काउंट करावे. नेक्स्ट, ट्युबरक्युलोसिस असलेल्या रुग्णाची मॅनेजमेंट कशी करतात हे पाहूया. तर यामध्ये सर्वप्रथम आहे मेडिकल मॅनेजमेंट. तर इंटेन्सिव्ह फेजमध्ये असलेल्या रुग्णाची ट्रीटमेंट, म्हणजेच ज्या रुग्णाच्या लंग्समध्ये पूर्णतः बॅक्टेरियाचे प्रसरण झालेले आहे अशा रुग्णांना काय काय मेडिकल ट्रीटमेंट देतात हे पाहूया. तर यामध्ये सर्वप्रथम आहे आयसोनायाझाईड. तर ही मेडिकेशन्स दररोज 5.20 मिलीग्राम पर kg इतकी देतात आणि दिवसामध्ये जास्तीत जास्त 300 मिलीग्राम इतकी देतात आणि एका आठवड्यामध्ये 15 मिलीग्राम पर kg आणि एका आठवड्यामध्ये जास्तीत जास्त 900 मिलीग्राम देतात. तसेच रिफाम्पिन ही मेडिसिन्स देतात जे की दररोज 10 ते 20 मिलीग्राम पर kg आणि एका दिवसामध्ये मॅक्झिमम म्हणजेच जास्तीत जास्त 600 मिलीग्राम इतके देतात. तसेच प्रत्येक आठवड्यामध्ये 10 मिलीग्राम पर kg यानुसार आणि जास्तीत जास्त 500 मिलीग्राम एका आठवड्यामध्ये देतात. तसेच पॅराझिनामाइड ही मेडिकेशन्स दररोज 15 ते 30 मिलीग्राम पर kg आणि जास्तीत जास्त एका दिवसामध्ये 29 ते 30 मिलीग्राम इतके देतात. तसेच एका आठवड्यामध्ये 50 ते 70 मिलीग्राम पर kg आणि एका आठवड्यामध्ये जास्तीत जास्त 49 मिलीग्राम इतके देतात. तसेच इथॅम्बटॉल मेडिकेशन आहे जे की दररोज 15 ते 25 मिलीग्राम पर kg नुसार देतात आणि एका आठवड्यामध्ये 25 ते 30 मिलीग्राम पर kg इतके देतात. तसेच स्ट्रेप्टोमायसिन ही एक मेडिसिन आहे जे की 15 ते 20 मिलीग्राम पर kg दररोज देतात आणि 25 ते 30 मिलीग्राम पर kg दर आठवड्याला देतात. नेक्स्ट, कंटिन्यूशन फेजमध्ये यामध्ये आयसोनायाझाईड ही मेडिकेशन्स 2 टॅबलेट दर दिवशी देतात. रिफाम्पिन ही मेडिकेशन 1 कॅप्सूल दर दिवशी देतात. पॅराझिनामाइड ही मेडिकेशन 3 कॅप्सूल दर दिवसाला देतात आणि
ॲझिथ्रोमायसिन ही मेडिकेशन 250 ते 500 mg पर डे त्या रुग्णाच्या वजनानुसार देतात. नेक्स्ट, ट्युबरक्युलोसिस असलेल्या रुग्णाची सर्जिकल मॅनेजमेंट कशी करावी हे पाहूया. यामध्ये इन्फेक्शनमुळे रुग्णाच्या लंग्सचा जर एखादी लोब खराब झालेला असेल तर लोबॅक्टोमी करतात. म्हणजेच कोणत्याही कारणाने लंग्सचा एखादा लोब जर निकामी झाला तर तेवढाच लोब शस्त्रक्रिया करून काढून टाकतात. याला लोबॅक्टोमी असे म्हणतात. तसेच ट्युबरक्युलोसिस असलेल्या रुग्णांची निमोएक्टोमी सुद्धा करतात, ज्यामध्ये 2 लंग्सपैकी जर एक लंग्स चांगले असेल आणि निरोगी असेल आणि दुसरे पूर्णपणे निकामी झालेले किंवा खराब झालेले असेल तर शस्त्रक्रिया करून पूर्णपणे लंग्स काढून टाकतात. त्यास निमोएक्टमी असे म्हणतात. नेक्स्ट, ट्युबरक्युलोसिस असलेल्या रुग्णाची नर्सिंग मॅनेजमेंट कशी करावी आणि नर्सिंग मॅनेजमेंटमध्ये प्री ऑपरेटिव्ह नर्सिंग मॅनेजमेंट कशी करावी हे पाहूया. यामध्ये सर्वप्रथम रुग्णांचा आत्मविश्वास वाढवावा, तसेच इन्फेक्शनवर नियंत्रण असावे. रुग्णाला जर रक्तस्राव होत असेल तर त्यावर औषध उपचार करावा. रक्तक्रियापूर्वी 4 तासांनी रुग्णास पोस्टर ड्रेनेजची कृती करावी. याचसोबत शस्त्रक्रियेच्या 8व्या दिवशी रुग्णाची मान, रुग्णाची आर्मपीठ, तसेच रुग्णाची बॅकसाईड आणि कमरेपर्यंत पुढील बाजूने गळा व छाती तसेच पोटावरील सर्व केस काढून टाकावेत. थँक्यू.